टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया ताई सध्या आमच्यासोबत आहे। ताई, मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आता एक आरोप झालाय विनयभंगचा, हा काय प्रकरण आहे आणि याच्यावर काय प्रतिक्रिया तुमची? काल रात्री मला असं कळलं की हंबीरावांच्या कुटुंबातल्या एक स्त्री आहेत आणि त्यांना हे जयकुमार गोरे गेले कित्येक वर्ष त्रास देत होते आणि त्यानंतर त्यांनी केस देखील केली, ते जेलमध्ये देखील गेले। आता जेलमधनं परत बाहेर आलेले पुन्हा आपल्या मंत्रिमंडळात, म्हणजे कसं आहे की सगळे जेलमधले आलेले लोकसुद्धा आपल्याला मंत्रिमंडळात चालतात, तसाच प्रकार पुन्हा झालेला आहे। त्यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलंय आणि मंत्री झाल्याबरोबर पुन्हा त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली आहे। तर मला असं वाटतं की त्यांना ताबडतोब अशी लोक जेवढी असतील त्यांना बरखास्त करायला हवं, मंत्रिमंडळातनं उचलून फेकून द्यायला हवं। आता चर्चा सुरू झाली, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली आहेत। तुमची काही मागणी असणार आहे त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी किंवा मंत्रिपद? मी आत्ताच त्या ज्या स्त्री आहेत त्यांचा नंबर मागितला आहे, मी त्यांच्याशी बोलणं करणार आहे, कारण मला असं कळलंय की त्या गव्हर्नरना देखील पत्र देऊन ती मागणी करणार आहे। तर त्यांच्याबरोबर मी गव्हर्नरकडे जाऊन त्यांना सांगणार आहे की हे तातडीने झालं पाहिजेत। अशी माणसं जी इतकी विचित्र आहेत, विकृत आहेत, अशांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही पाहिजे। स्त्रियांसाठी हे अतिशय घातक आहे आणि आपण रोज उठून बघतोय इतके अत्याचार होताना एक अत्याचारी मंत्री आपल्याला कशाला हवा, हा मुळात प्रश्न आहे। आणि त्यांच्याबरोबर गव्हर्नरकडे मी जाणार आहे स्वतः आणि त्यांच्याबरोबर लढा देखील देणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे चार्जशीट दाखल झालं आहे त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्या वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी नाही केले आहेत असा आरोप केली जात आहेत, काय बचावण्याचा प्रयत्न सुरू आहेत का? नाही, कसं आहे की जे चार्जशीट माझ्याकडे आत्तापर्यंत आलं आहे 270 पानांचं, त्याच्यात पान 36 वर लिहिलंय, स्पष्टपणे लिहिलंय की सुदर्शन घुळे हे याच्या पूर्ण टोळीचे प्रमुख आहेत। आणि असं असताना म्हणजे मला ते खूप विचित्र वाटलं की मग मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला सांगण्यात आलं की सुदर्शन घुळे हे टोळीचे प्रमुख मकोका जेव्हा लागला तेव्हा केले गेले होते। मग ते आत्ताच्या घटकेला चार्जशीटमध्ये का, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न की वाल्मिक कराड यांचा उल्लेख चार्जशीटमध्ये दोनदा आहे। एकदा वाल्मिक कराड जेव्हा सुनील शिंदेंशी बोलतात तेव्हा आहे आणि तेव्हा ते बोलणं अतिशय जुजबी झाल्याचं दाखवलं आहे, तिथे कुठेही धमकीचा प्रकार नव्हता। दुसरं, त्यांनी 7 तारखेला जेव्हा सुदर्शन घुलेशी बोलताना फक्त म्हटलं होतं की, आणि कसे उद्गार कसे आहेत ते बघा तुम्ही, जे नोट केलेले आहेत चार्जशीटमध्ये, की आपल्या आड कोणी आलं तर आपल्याला खंडणी लोक देणं बंद करतील, तर आपल्या आड जो येईल त्याला आडवं करा आणि तू विष्णू चाटेशी बोलून घे, असा हा संवाद झालेला दाखवलाय। आता या संवादावरनं उद्या उठून जर यांचे वकील म्हणाले की त्यांनी ठार मारा असं कुठेच म्हटलं नाही, तर मग पुन्हा प्रश्न उठतो की यांची जी होणारी शिक्षा आहे ती कुठे कमी करण्याचा प्रयत्न होईल का? अनेक गोष्टी या निघतायत। तर मला असं वाटतं हे चार्जशीट फुल प्रूफ नाही आहे। अनेक गोष्टी आहेत, ज्या व्हिडिओज आहेत, ऑडिओज आहेत आणि मुख्यतः खरे जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजूनपर्यंत आले नाही आहेत। माझी थेट मागणी आहे की सातपुडा बंगल्यात जी बैठक झाली होती, जे 3 कोटीची खंडणी मागितली गेली होती, 2 कोटीचा व्यवहार झाला होता, असं सुरेश धस भर पब्लिक मीटिंगमधनं म्हणाले होते, त्या संदर्भात एक चकार शब्द चार्जशीटमध्ये नाही। तर त्याच्यात ते पूर्ण डिटेल्स लिहिण्यात यावे आणि त्यांची स्टेटमेंट्स, अवादाच्या कर्मचाऱ्यांची, सिक्युरिटीची, AIची, सगळ्यांची स्टेटमेंट्स घेऊन त्यांची टावर लोकेशन देखील लावायला हवीत, अशीच माझी मागणी आहे। धनंजय मुंडे यांना पण सह आरोपी करा अशी मागणी केली जाते, तुम्हाला काय वाटतं? ते आत्ता जर हे मी म्हटलं अवादा कंपनीचे जर सातपुडा बंगल्यामधले जेव्हा टावर लोकेशन येतील आपोआपच ते सह आरोपी होतील। एवढंच नाही तर वाल्मिक कराड जे पैसे गोळा करायचा ते देखील सरळ धनंजय मुंडेंकडेच यायचे, तो काही स्वतःच्या खर्चासाठी नाही ठेवायचा। तर धनंजय मुंडेंची इन्व्हॉल्वमेंट टोटल आहे। काल मी एक FIR देखील ट्विट केला आहे, त्याच्यात स्पष्टपणे म्हणतायत, वाल्मिक कराड स्वतः म्हणतायत की जे परळीचं संपर्क कार्यालय आहे त्या संपर्क कार्यालयाचं संपूर्ण व्यवस्थापन मी बघतो, म्हणजे सगळे आर्थिक व्यवहार, सगळे कामं, कंपन्या, जमिनी, सगळ्यात दोघं अतिशय भागीदार होते आणि हे सगळं संघटितपणे करत होते, असाच माझा थेट दावा आहे। तुम्ही त्यांना सह आरोपी करण्यासाठी
पत्रव्यवहार करणार आहेत का, मुख्यमंत्र्यांना किंवा राज्यपालांना भेटणार आहेत का? नाही, आत्ताच्या घटकेला मला ज्या ज्या इन्क्लुजन्स करून हवे आहेत त्याआधी मी करून घेणार आहे आणि मग तसा दावा मी मुख्यमंत्र्यांकडे पण करेन, गव्हर्नरकडे पण करेन, पण तिथे काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. शेवटी कोर्ट काय तो निर्णय घेईल. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपद गेल्यानंतर आता त्यांच्या आमदारकी पण जाणार अशी चर्चा आहे, कारण त्यांनी 2 मुलाच्या नाव न दिलं होतं फॉर्ममध्ये. 2019 मध्ये पण नव्हतं, 24 मध्ये त्यांनी घातलं. म्हणजे याच्या आधी त्यांनी सगळ्या ॲफिडेव्हिट्सवर माहिती लपवली होती. एवढंच नाही, मी जे ऑफिस ऑफ प्रॉफिट काढलं होतं ते जी कंपनी आहे दुसरी त्याची माहिती पण नाही आहे, टर्टल लॉजिस्टिक्स नावाच्या कंपनीची माहिती पण नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी ACIला लिहिल्या आहेत. त्यांची आमदारकी रद्द होईल याच्यात काहीच शंका नाही. अजून एक चर्चा आहे ताई की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळ यांची एंट्री होऊ शकतात, त्यांना मंत्रिपद देऊ शकतात. नाही, मला तर ते ऐकून एक तर खूप धक्कादायक वाटत होतं. काल एक तर आपण ते सगळे पिक्चर्स बघून आपण इतके सगळेच पूर्ण महाराष्ट्र डिस्टर्ब्ड होता. पण राष्ट्रवादी पक्ष काय करत होता तर आपा नेता गेला तर दुसरा नेता कोण परत येणार त्याच्या जागी याची चर्चा सुरू झाली. आणि मला असं वाटतंय की एक घाण गेली आणि दुसरी घाण येते. हे अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की ज्यांनी एवढा मोठा दुसरा स्कॅम केला होता महाराष्ट्र सदन घोटाळा, ज्याच्यातनं ते आत्ता बाहेर पडलेत, पण त्याचं अपील मी कोर्टात माझं पेंडिंग असताना त्यांना जर मंत्रिपद दिलं तर हे अतिशय धक्कादायक आहे. जर छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं तर तुमच्या पुढच्या पाऊल काय असणार आहे? मी तर जी कोर्टात माझं अपील आहे ते कोर्टात त्याची अर्जन्सी दाखवून कोर्टाला सांगणार आहे की याच्यावर हिअरिंग लावा आणि यांना पुन्हा जे बेल होतं त्याच्यावर पुन्हा आणा. म्हणजे हे कुठल्याही मंत्रिपदाला आता याच्या पुढे ते घेऊ शकणार नाही आहेत. सूत्राकडून एक माहिती मिळत आहे की सुरुवातपासून मुख्यमंत्री फडणवीस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते, पण ते देत नव्हते. आणि जे फडणवीस आहेत त्यांच्या धमकीनंतर त्यांनी राजीनामा दिला अशी एक चर्चा सुरू आहे. नाही, कसली धमकी? त्यांना जेव्हा दिसलं, एवढे फोटो बाहेर आले, लोक चवताळल्यानंतर जर त्यांनी भाग पाडलं असेल तर त्याच्यात काय मोठा तीर मारलाय. कारण खरं तर पहिल्या दिवशी जेव्हा असे आरोप होतात तेव्हा हे करणं अपेक्षित होतं, पण 3 महिने आणि गृहमंत्री म्हणून हे व्हिडिओ फोटो सगळे त्यांना माहिती होते तरी त्यांची पाठराखण केली. हे ॲब्सल्युटली चुकीचं होतं. त्यांनी तसं करायला नको होतं. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत की त्यांच्या राजीनाम्याचं खरं कारण काय आहे. कारण अजितदादा यांनी सांगितले आहेत की नैतिकताच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला आहेत आणि स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करून सांगितले आहेत की त्यांनी मेडिकलच्या आधारावर दिले आहेत. या उद्धव ठाकरे गटाचे कोणीही म्हणजे कोणीही, ना उद्धव ठाकरे, ना आदित्य ठाकरे, ना अंबादास दानवे, कोणी या प्रकरणात लढले नाहीत. तर त्यांनी आता अचानकपणे जेव्हा राजीनामा झाला तेव्हा जागं होऊन जर त्यांनी अशी टिप्पणी केली तर ती दुर्दैवी आहे असंच म्हणावं लागेल. आम्ही जे लढतोय ते आम्ही योग्य मागण्या करत राहू. उद्धव ठाकरेंनी त्याच्यामध्ये पडायची गरज नाही. काल रात्री अजितदादांनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकमध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्या समोर सांगितले की कार्यकर्त्यावर तुम्ही राजकारण करू नये, स्वबलावर राजकारण करा असं त्यांनी निर्देश दिले आहेत. नाही, मला याच्या निर्देशांची कल्पना नाही, त्यामुळे मी बोलू शकणार नाही. तुमच्या कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.